E20 पेट्रोल 1 एप्रिल पासून देशभरात अनिवार्य। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन दराच्या निश्चितीपासून अनेक महत्त्वाचे नियम देशभरात लागू करण्यात येणार आहेत। अशा या नियमांच्या गर्दीमध्ये वाहनधारकांवर सर्वाधिक परिणाम होणारा एक बदल 1 एप्रिल पासून लागू होत आहे, तो म्हणजे E20 पेट्रोलचा। हा बदल अनेक वाहनांवर सकारात्मक तर काही वाहनांवर नकारात्मक परिणाम करताना दिसणार असल्याचं बोललं जातंय। आता हा E20 पेट्रोलचा बदल नेमका काय आहे हे जाणून घेऊयात। एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून भारतात पेट्रोल दरांमध्ये मोठा बदल होणार आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक पेट्रोल पंपावर फक्त E20 पेट्रोलच मिळणार आहे। म्हणजेच 80% नॉर्मल पेट्रोल आणि 20% इथेनॉल असं इंधन मिळेल। पेट्रोलियम मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे। आता इथेनॉल म्हणजे नेमकं काय हे देखील पाहूयात। इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे स्टार्च आणि साखरेच्या किण्वनाने म्हणजेच फर्मेंटेशनने तयार केलं जातं। ते पेट्रोलमध्ये मिसळून गाड्यांमध्ये पर्यावरणपूरक इंधन म्हणून वापरलं जातं। इथेनॉलचं उत्पादन प्रामुख्याने हे उसाच्या रसापासून होतं, परंतु स्टार्चयुक्त पदार्थ जसे की मका, सडलेले बटाटे, कसावा आणि सडलेल्या भाज्यांपासून देखील इथेनॉल हे तयार केलं जाऊ शकतं। ऊस आणि धान्यांपासून हे इंधन प्रामुख्याने बनवलं जातं। या इंधनाचे अनेक फायदे असले तरीही त्याचा काही वाहनांवर विपरीत परिणाम देखील होताना पाहायला मिळाला आहे। या इंधनाच्या फायद्यांविषयी जर सांगायचं झालं तर प्रदूषण कमी होईल आणि भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न हे वाढणार आहे। भारताचा परदेशातून तेल खरेदी करण्याचा खर्च वाचेल हे सगळं खरं, मात्र जर तुमचं वाहन 2023 पूर्वीचं असेल तर या 20% इथेनॉलचा इंजिनवर जास्त ताण पडू शकतो, ज्यामुळे गाडीचं मायलेज हे कमी होईल आणि इंजिन मधील रबरचे पार्ट्स हे लवकरच खराब होऊ शकतात। तज्ञांच्या माहितीनुसार जुन्या वाहनाचं मायलेज हे साधारण 3 ते 7% कमी होऊ शकतं, तर इथेनॉलमुळे रबर पार्ट सोबत इंधनाचा पाईप सुद्धा खराब होऊ शकतो। इथेनॉलमुळे बाष्प तयार होतं, ज्यामुळे वाहनांच्या इंधन टाकीमध्ये पाण्याचा अंश दिसून येण्याची शक्यता अधिक वाढते। परिणामी इंजिन सुरू होण्यास अडचणी येतात आणि तिथे गंज चढण्याचीही शक्यता वाढते। त्यामुळे आता प्रत्यक्षात इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापरात आल्यानंतर कसा परिणाम पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता हा निर्णय नेमका सरकारने का घेतलाय हे देखील जाणून घेऊयात। भारतामध्ये एकूण गरजेच्या 85% कच्च्या तेलाची आयात करण्यात येते, तर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे परदेशी चलनाची बचत होण्यासोबतच हा एक पर्यावरणपूरक उपाय सुद्धा मानला जात आहे। यामुळे प्रदूषण कमी होत असून पर्यावरणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनही कमीच होतं। आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने जुन्या वाहनामध्ये बिघाड होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? आता तुम्हाला इथेनॉलचा थेट परिणाम जुन्या वाहनांवर होऊ द्यायचा नसेल तर सगळ्यात आधी काही गोष्टी करणं हे आवश्यक असेल, ज्यामध्ये एखाद्या चांगल्या मेकॅनिक कडे जाऊन तिला इथेनॉल कंपॅटेबल बनवून घेता येऊ शकतं। यासाठी फक्त इंजिनची फ्युएल लाईन आणि गॅस्केट्स हे बदलून घ्यावे लागतील, जे इथेनॉलमुळे खराब होऊ शकतात। हा छोटासा खर्च तुमच्या गाडीच्या इंजिनचं आयुष्य वाढवू शकतो। सरकारने आणलेला हा E20 पेट्रोलचा नियम तुम्हाला नेमका कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।